तरुणीवरील सामूहिक अत्याचारानं भिवंडी हादरली, भावासह अपहरण करून सामूहिक अत्याचार, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक। आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखणार, 3 मार्चपासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। दिव्यातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त होणार, कोर्टानं आदेश दिल्यानंतर ठाणे पालिकेचा निर्णय, दिव्यातील रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा। संभाजीनगरच्या गायीच्या दूध खरेदीत 2 रुपये वाढ, दूध उत्पादक संघाचा निर्णय, अंमलबजावणीही सुरू। प्रयागराजमध्ये 41व्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी, गर्दीमुळे 25 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा, 30 मिनिटांपेक्षाही अधिक अंतर पार करायला तब्बल 4 तासांचा वेळ। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याचा आकार वाढवण्याच्या हालचाली सुरू, मंदिराच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी। आणि आज रंगणार भारत पाक सामना, दोन्ही देशांसाठी सामना निर्णायक, कोण मारणार बाजी याकडे लक्ष।